नमस्कार. भटकंती दाही दिशामध्ये पुन्हा आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत हैदराबाद. मित्रांनो, आता आम्ही हैदराबादच्या हॉटेल ताज ट्री स्टार येथे वास्तव्यास आहोत आणि तिथून आता आम्ही हैदराबादचं प्रेक्षणीय स्थळं बघण्यासाठी जात आहोत. मित्रांनो, हे नावाप्रमाणे 3 स्टार हॉटेल आहे आणि विथ ब्रेकफास्ट 3 बेड ऑक्युपन्सीचं आम्हाला हे 5,500 लाभलं. माझ्यासोबत दिलीप गांगण, अनिल पवार आणि हे हॉटेल उपलब्ध करून दिलं आमच्या मॅडम, त्यांची मुलगी प्राजक्ता हिने आम्हाला हे उपलब्ध करून दिलं. नंतर आम्ही त्यांच्या घरी व्हिजिट केलेली आहे. पुढे तुम्हाला त्यांची ओळख होईलच. आणि पहिलं ठिकाण आम्ही पाहावयास घेतलं ते चार मिनार. हे जुन्या हैदराबादमध्ये आहेत. हैदराबादचे 2 पार्ट आहेत, एक सिकंदराबाद आणि एक हैदराबाद. तर जुन्या हैदराबादमध्ये हे थोडासा स्लम एरिया टाईप आहे, त्यामुळे तिथे जरा बरीचशी गर्दी भेटते तुम्हाला. त्यामुळे आम्ही ते भरभर आटपून घेतलं. चार मिनार सुंदर वास्तू आहे. एक जवळजवळ 400-500 फुटाची उंच अशी ही वास्तू आहे. भले मोठे त्याला 4 गेट आहेत. सुंदर नक्षीकाम आहे त्यावर. आणि तुम्हाला हे पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर तुम्हाला जाता येतं. पहिला माळा जवळजवळ 30-35 फुटाचा उंच आहे. तुम्ही पाहू शकता. हा असा जवळजवळ 61 फुटाचा त्याचा डायमीटर असेल इतकं हा सुंदर असा पसरलेला हा चार मिनार त्या काळातला आज देखील व्यवस्थित उभा आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा चार मिनारवरनं आम्ही पहिल्या माळ्यावरनं हे मी दृश्य टिपलेलं आहे. अजून ह्याच्यावरती अजून एक फ्लोअर आहे, त्यावर तुम्ही जाऊ शकता. आणि अशी सभोवताली गॅलरी आहे की ज्याने तुम्ही फिरू शकता. आणि ह्याला 20-25 रुपयाचं एक नॉमिनल तिकीट आहे. तुम्ही तिथे जाऊ शकता. परंतु अर्ली इन मॉर्निंग गेलात तर तुम्हाला गर्दी मिळणार नाही. समोरच एक जामा मस्जिदही दिसते, ती पण तुम्ही पाहू शकता. तिला मी आतून आम्हाला मिळाली नाही बघायला, पण बाहेरून आम्ही ती पाहिली. विशेष नाही, इतर मस्जिदीप्रमाणेच आहे, परंतु ती त्या काळातली मस्जिद असल्या कारणाने तिचं इम्पॉर्टन्स आहे. आणि खूप गर्दीमुळे तिथे कंटाळा आला आणि त्यामुळे तुम्ही शक्यतो सकाळच्या वेळेस जावा, जेणेकरून तुम्हाला हे मोकळ्या हवेत तुम्हाला पाहता येईल. मित्रांनो, तिथून आम्ही आमच्या मॅडम, त्यांची मुलगी प्राजक्ता ही हैदराबादमध्येच राहायला असल्याकारणाने आम्ही त्यांना भेटीस गेलो. आज ते सगळे घरातच होते, त्यामुळे आम्ही त्यांना भेटलो आणि एक थोडासा अल्पोपहार करून, चहा पाणी करून तिथून आम्ही परत आमच्या निवासस्थानी म्हणजे हॉटेल 3 स्टारला गेलो. परंतु जाताना आम्ही जाता हे 2-3 ठिकाणं पाहायचं आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे ही ठिकाणं पाहिले. आणि हा सालारजंग तलावामध्ये बुद्धाचा पुतळा आहे, तिथे आम्ही खास बोटीने एक 100-200चं नॉमिनल फेरी बोट आहे, ती तुम्ही अवश्य इथे आला तर पाहून घ्या. लाईफ जॅकेट वगैरे सगळं व्यवस्थित तुम्हाला ते देतात. आणि तुम्ही त्या बेटावर जो पुतळा आहे तिथे तुम्हाला ते एक 10-20 मिनटं तुम्हाला ते बेट पाहायला मिळतं. खूप सुंदर असं आहे. तिथून तुम्हाला लांबवर विधान भवन त्यांचं हैदराबादचं ते सुद्धा तुम्हाला पाहावयास मिळतं. सुंदर असा हा देखावा आहे. लाइटिंग आहे. रात्रीच्या वेळेला गेलात तर पैसा वसूल आहे, कारण रात्रीच्या वेळेला त्याच्यावर खूप छानपैकी असे फोकस लाईट केलेले असते, त्यामुळे लोकांना तिथे बरं वाटतं. आणि त्याच वेळेला ही आमची शेवटची फेरीबोट होती, जवळजवळ 8-8:30 नंतरची. त्यामुळे भरभर त्याने आटोपतं घेतलं, पटापट चिट्या मारून परत सगळ्या पॅसेंजरना आतमध्ये घेऊन तो परत किनाऱ्याला आला. त्यामुळे जास्त असं आम्हाला तिथे काय थांबता आलं नाही. परंतु तुम्ही जर मधल्या संध्याकाळ सांज वेळेला गेलात तर तुम्हाला छानपैकी बघता येईल. आणि धन्यवाद.